हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण मुक्तपतनावर आधारित अजून 2 प्रश्न सोडवूया. चला, तर पहिला प्रश्न असा आहे. छोटा भीम आपला मित्र सरळ वर उडी मारतो आणि 8 सेकंदात परत खाली येतो. त्याने वर उडी मारलेला वेग काढा आणि आपल्याला दिले आहे की जी बरोबर 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. तर आपल्याला काय काय दिलं आहे पहा. छोटा भीम हा असा सरळ वर उडी मारणार आहे, बरोबर. आणि आपल्याला तो किती वेगाने उडी मारतोय, वर जातानाचा त्याचा वेग यू बरोबर किती हे काढायचं आहे. आपल्याला हे दिलेलं आहे की त्याला वर जाऊन परत खाली यायला 8 सेकंद लागतात. तर मग आता हा किती वेगाने उडी मारतोय हे आपण कसं सोडवायचं बरं. आता मुक्तपतनात असलेल्या गोष्टींचं त्वरण हे स्थिर असतं, म्हणून आपण इथे गतिविषयक 3 समीकरणे वापरू शकतो, बरोबर. ती आपण इथे लिहून घेऊ. आपण अशासारखे प्रश्न आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सोडवले आहेत. तुम्हाला हे सगळं आठवत नसेल तर आधीचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा. पण आधीच्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न सोडवले त्यातली वस्तू एक तर वरून खाली येत होती किंवा खालून वर जात होती. आपल्या या प्रश्नामध्ये छोटा भीम खालून वर जातोय आणि वरून खाली सुद्धा येतोय आणि त्याला एकूण किती वेळ लागतोय हे यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर आधीच्या प्रश्नांमध्ये आणि या प्रश्नामध्ये तेवढाच एक फरक आहे, बाकी सगळं सारखंच आहे, बरं का. तर मग आता इथे समस्या काय आहे. या प्रश्नातली समस्या अशी आहे की जेव्हा छोटा भीम वर जातो तेव्हा त्याचा वेग कमी होतो आणि त्यावेळेस त्याचं त्वरण हे ऋण असतं, कारण त्याचा वेग कमी होतो आहे. पण जेव्हा तो वरून नंतर खाली येतो तेव्हा त्याचा वेग वाढत जातो, तो गतिमान होत जातो आणि त्यावेळी वरून खाली येताना त्याचं त्वरण धन असतं. म्हणून मग अशा प्रश्नामध्ये संपूर्ण गती आपण एकाच वेळी विचारात घेऊ शकत नाही आणि एकाच समीकरण वापरून आपण हे सोडवू शकत नाही, कारण खालून वर जाताना या गतीमध्ये त्वरण हे ऋण आहे आणि दुसऱ्या प्रकारच्या गतीमध्ये म्हणजे वरून खाली येताना त्वरण हे धन आहे. याचा अर्थ आपल्याला एकतर फक्त वर जाणारी गती विचारात घ्यावी लागेल आणि मग नंतर वरून खाली येतानाची गती वेगळ्या पद्धतीने विचारात घ्यावी लागेल, तरच आपण गतीची समीकरणे व्यवस्थित वापरू शकू, बरोबर. तर मग आपल्याला पहिला प्रश्न ज्याचा विचार करायचा आहे तो म्हणजे की पहिले आपण कोणती गती विचारात घ्यावी, वर जातानाची गती की खाली येतानाची गती. बरं, काय काय विचारलं आहे ते एकदा आपण परत त्यावर लक्ष केंद्रित करू. छोटा भीमने वर उडी मारतानाचा वेग किती असेल हे विचारलेलं आहे, म्हणजे मग त्याच्या वर जातानाच्या गतीबद्दल विचार करणं महत्त्वाचं आहे, बरोबर. तर ही पहिली गोष्ट. तर मग आता आपण वर जातानाची गती लक्षात घेऊया. वर जाताना काय काय होतं. वर जाताना जेव्हा छोटा भीम खालून वर उडी मारतो तेव्हा तो हळूहळू वर जातो, त्याचा वेग हळूहळू कमी होतो. वरच्या बिंदूवर पोचल्यावर त्याचा वेग 0 होतो, तो क्षणिक तिथे थांबतो आणि मग तो खाली पडायला लागतो, बरोबर. खालच्या दिशेने त्याचा वेग वाढत जातो. तर आता या वर जातानाच्या गतीमध्ये आपण इथून तो वर जे जाऊन पोचतो त्या गतीचा विचार करूया. तर इथे आपल्याला प्रारंभिक वेग किंवा सुरुवातीचा वेग यू किती आहे हे काढायचं आहे. आपल्याला त्याचा अंतिम वेग माहिती आहे. खालून वर जाताना एका बिंदूवर त्याचा वेग 0 होतो आणि तो थांबतो. फक्त तो हवेत थांबू शकत नाही म्हणून तो खाली पडतो, पण तो अगदी थोड्या वेळासाठी का होईना तिथे थांबतो. म्हणजेच काय, त्याचा अंतिम वेग हा असतो 0. सगळ्यात वरच्या बिंदूवर छोटा भीमचा वेग अंतिम वेग असतो 0, म्हणून आपण इथे v बरोबर 0 असं लिहूया आणि मग त्यानंतर तो परत खाली येऊ लागतो. आता u आणि v आपण लिहिले. आपल्याला अजून काय माहिती आहे. इथे त्याचं त्वरण आपल्याला माहिती आहे, g बरोबर 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. आता इथे आपण ऋण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग लिहिलं आहे. का, छोटा भीम खालून वर जातो आहे, त्याचा वेग हळूहळू कमी होतो आहे, पण गुरुत्वीय त्वरण खालच्या दिशेने कार्यरत आहे. मग दोन्हीची दिशा वेगळी असल्यामुळे गुरुत्वीय त्वरण हे ऋण आहे असं लिहू. आता अजून काय माहिती आहे आपल्याकडे. तो किती उंचावर जातो हे तर आपल्याला माहिती नाही. आपल्याला एकूण वेळ दिलेला आहे 8 सेकंद, पण या 8 सेकंदात तो खालून वर आणि वरून खाली हे दोन्ही करतोय. इथे आपण फक्त वर जातानाची गती लक्षात घेतोय, म्हणून इथे आपल्याला वेळ काढायची आहे. विचार करा, इथे आपल्याला फक्त वर जाण्यासाठी किती वेळ लागतो हे काढायचं आहे. तर
हा वेळ 8 सेकंदापेक्षा कमी असेल, बरोबर? पण तो किती असेल? तर ऐका, हा पूर्ण प्रश्न सोडवण्याचं एक गुपित आहे. तुम्ही पहा, जेव्हा छोटा भीम वर जातो, त्याची वर जातानाची गती त्याच्या खाली जातानाच्या गतीपेक्षा अगदी उलट असणार. वर जाताना जे जे होतं त्याच्या अगदी उलट खाली येताना होत असतं. कारण जेव्हा तो वर जात असतो तेव्हा त्याचा वेग 10 मीटर प्रति सेकंद वर्ग या दराने कमी होतो. पण जेव्हा तो वरून खाली येतो तेव्हा त्याचा वेग 10 मीटर प्रति सेकंद वर्ग या दराने वाढत जातो. हे आधीच्यापेक्षा अगदी उलट आहे आणि अर्थपूर्णसुद्धा आहे. आणि तसंच जेवढं अंतर तो खालून वर जाताना कापतो तेवढंच अंतर तो वरून खाली येताना कापतो. मग याच हिशोबाने वर जाण्यासाठी त्याला जितका वेळ लागेल तेवढाच वेळ त्याला खाली येण्यासाठी लागेल. बरोबर वाटतंय का? वर जाताना आणि खाली येताना दोन्हीकडे त्वरण समान आहे, त्यांची फक्त दिशा विरुद्ध आहे. अंतरसुद्धा सारखंच आहे, वर जातानाचं अंतर आणि खाली जातानाचं अंतर. ठीक आहे? तर हे सगळं सारखंच असल्यामुळे, समान असल्यामुळे इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण वर जाण्यासाठी जितका वेळ लागेल खाली येण्यासाठी सुद्धा तितकाच वेळ लागणार आहे असं म्हणू शकतो. तर मग वर जातानाचा आणि खाली येतानाचा वेळ जर सारखाच असेल आणि एकूण वेळ जर 8 सेकंद असेल तर मग आपण हे म्हणू शकतो की वर जातानाचा वेळ हा 4 सेकंद आहे आणि तसंच खाली येतानाचा वेळसुद्धा 4 सेकंद आहे. तर मग त्याला वर जाण्यासाठी 4 सेकंद लागतील आणि मग तिथून खाली येण्यासाठी सुद्धा 4च सेकंद लागतील एकूण. तर हा या प्रश्नातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि आता आपल्याकडे सगळी माहिती जमा झालेली आहे. आता आपण आपल्याला हवं असेल ते समीकरण निवडूया. आपल्याला V-A-T ह्यांच्या किमती माहिती आहे आणि U शोधायचं आहे. तर आपण पहिलं समीकरण वापरू शकतो. या दुसऱ्या 2 समीकरणांमध्ये विस्थापन आहे ज्याची किंमत आपल्याला माहितीच नाही आहे, म्हणून मग आपण ही दोन्ही समीकरणे वापरू नये. आणि पहिलं समीकरण वापरून आपल्याला काय मिळतंय ते पहा. V बरोबर U अधिक AT. व्हीची किंमत आहे 0, U आपल्याला काढायचं आहे, अधिक A आहे ऋण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले T म्हणजे 4 सेकंद. इथे व्हिडिओ थांबवा आणि हे तुम्हाला सोडवता येत आहे का पहा. तर चला, आता तुम्ही हे सोडवलं असेल असं समजूया आणि आता एकत्र सोडवूया. हे सोडवल्यावर आपल्याला मिळेल 0 बरोबर U वजा हे ऋणचिन्ह इथे येईल 10 गुणिले 4 म्हणजे 40 आणि हा 1 सेकंद या 1 सेकंदला बाद करेल, म्हणून मग 40 मीटर प्रति सेकंद असं आपल्याला मिळेल. म्हणून मग पुढे सोडवल्यावर आपल्याला मिळेल U बरोबर 40 मीटर प्रति सेकंद. म्हणून मग छोटा भीमचा खालून वर उडी मारतानाचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग U बरोबर 40 मीटर प्रति सेकंद आहे. हे आपण आता सोडवलं आहे. आता अजून एक उदाहरण बघूया. पहा, पुन्हा एकदा छोटा भीम. हा छोटा भीम 50 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने उडी मारतो. त्याला परत खाली यायला किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. मग आता इथे आपण चित्र काढूया. छोटा भीम हा 50 मीटर प्रति सेकंद या वेगाने वर उडी मारतोय. इतकी माहिती आपल्याला दिलेली आहे. इथे आपल्याला त्याचं त्वरण, गुरुत्वीय त्वरण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं दिलेलं आहे आणि त्याला परत यायला किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. तर तुम्हाला हा स्वतःला प्रश्न सोडवता येतो का हे बघा. व्हिडिओ थांबवा आणि सोडवून बघा. चला, तर आता तुम्ही प्रयत्न केला असेल असं समजूया आणि आता आपण एकत्र मिळून सोडवूया. आता आधीच्याच प्रश्नाप्रमाणे इथे सुद्धा आपण त्याला फक्त वर जायला किती वेळ लागेल हे काढू शकतो, कारण त्याला खाली येण्यासाठी सुद्धा तितकाच वेळ लागणार आहे. तर समजा असं आपण म्हटलं की त्याला वर जायला T इतका वेळ लागतो, तर त्याला खाली येण्यासाठी T इतका वेळ लागेल. तर चला, आता आपल्याला फक्त एवढंच सोडवायचं आहे की आपल्याला वर जाताना किती वेळ लागेल हे पाहायचं आहे. आणि इथे त्वरण स्थिर असल्यामुळे आपण ही गतिविषयक समीकरणे वापरू शकतो. तर मग आता आपण याची वर जातानाची गती फक्त लक्षात घेऊया. मग आता वर जातानासाठी आपल्याकडे काय काय माहिती आहे हे लिहूया. वर जाताना त्याचा सुरुवातीचा वेग आहे 50 मीटर प्रति सेकंद. नंतर खालून वर उडी मारल्यावर काही उंचीवर तो अगदी क्षणभरासाठी थांबतो, म्हणून मग वर जातानाच्या गतीमध्ये त्याचा अंतिम वेग होतो 0, V बरोबर 0.
त्यानंतर आपल्याला दिलं आहे की गुरुत्वीय त्वरण ए आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. पण वर जातानाच्या गतीमध्ये त्वरण हे खालच्या दिशेने असल्यामुळे आपण इथे ऋण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग असं लिहू शकतो. आणि आपल्याला वेळ ही काढायची आहे. बरोबर, वर जाताना जितका वेळ लागेल तितकाच वेळ खाली येण्यासाठी लागेल. म्हणून मग हे एवढं सोडवलं तरी पुरे आहे. आता या तीनपैकी कुठलं समीकरण आपल्या कामाचं आहे ते बघूया. पहिल्या समीकरणामध्ये यू, व्ही आणि ए, यू, व्ही आणि ए यांच्या किमती आपल्याला माहिती आहे. टी शोधायचं आहे म्हणून आपण पहिलं समीकरण वापरू शकतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणामध्ये जे विस्थापन आहे त्याची किंमत आपल्याला इथे माहिती नाही, म्हणून हे आणि हे दोन्ही समीकरणं आपण वापरूच नाही आहे. ठीक आहे. आता आपण व्ही बरोबर यू अधिक ए टी यामध्ये या किमती टाकून बघू. पहा, व्ही आहे 0, यू आहे 50 मीटर प्रति सेकंद अधिक एची किंमत ऋण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले टी. आता इथे व्हिडिओ थांबवा आणि हे सोडवून बघा. आता तुम्ही हे सोडवलं असेल तर तुम्हाला मिळेल की टीची किंमत आहे 5 सेकंद. टी बरोबर 5 सेकंद म्हणजे वर जाण्याकरता छोटा भीमला 5 सेकंद इतका वेळ लागतोय. मग याचा अर्थ आपल्या प्रश्नाचं उत्तर 5 सेकंद इतकं आहे का? नाही, कारण हा वेळ फक्त वर जाण्यासाठी आहे. आणि आपण पाहिलं आहे की वर जातानाची गती खाली येतानाच्या गतीसारखीच असते. म्हणून मग वर जाण्यासाठी जर 5 सेकंद लागत असतील तर वरून खाली येण्यासाठी सुद्धा 5 सेकंद लागतील. म्हणून मग एकूण वेळ होईल 5 सेकंद अधिक 5 सेकंद म्हणजे एकूण वेळ 10 सेकंद. आणि हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं? आपण पाहिलं की जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारचा प्रश्न असतो ज्यात वर जाणारी आणि खाली येणारी अशी दोन्ही गती असते, तेव्हा आपण तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यापैकी एकच कुठलीही गती निवडू शकतो. आणि म्हणून एखादी वस्तू फेकल्यानंतर त्या वस्तूला वर जाण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ त्या वस्तूला वरून नंतर खाली पडण्यासाठी लागतो. ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा भेटूया. धन्यवाद.